गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आज आपण लाईट हाऊस म्हणजे ऑब्झर्वर मागच्या सममध्ये तो ग्राउंडला होता, आता तो टॉपला आहे म्हणजे लाईट हाऊसवर आहे. हे बघा 6.2 क्वेश्चन नंबर 2. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अन ऑब्झर्वर लुकिंग ॲट ए शिप मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. If the height of lighthouse is 90 meter, then find how far the ship is from the lighthouse. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक लाईट हाऊस दाखवलं पाहिजे. आपण हे लाईट हाऊस घेऊन बघूया. हो सॉरी, हे AB लाईट हाऊस आहे, हा BC आहे. आपण इथे म्हणूया AB लाईट हाऊस, BC द डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस, इथे येणार C. याचं एक्सप्लेनेशन देऊया. इथे लिहूया AB लाईट हाऊस is equal to 90 meter. Okay, then BC distance between light house and ship. मग हे 90 दिलेलं आहे. आता ऑब्झर्वर ॲट पॉइंट A हा बघा, इकडे ऑब्झर्वर आहे. तो असा बघत असेल, त्याला बघायचं होतं शिप. इथे शिप आहे, मग तो असा ही त्याची नजर अशी इकडे खाली करतो आणि इथे असा हा अँगल 60 डिग्रीचा होतो, डिप्रेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. पण बघा ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. मग हा आणि हा अँगल अल्टरनेट अँगल होतो, म्हणून हा इथे 60 डिग्री होतो. आता आपण या ट्रँगलचाच विचार करणार. बघा इथे म्हणूया इन ट्रँगल. पहिल्यांदा हल्ले ते दिसतं का? जरा एक मिनिट. तर आपण बघूया इन ट्रँगल ABC, अँगल B 90 डिग्री, अँगल C 60 डिग्री. therefore tan 60 is equal to opposite side AB, adjacent side BC. ओके, मग tan 60 आपल्याला माहिती आहे, √3. AB आहे माहीत 90 डिग्री अपॉन BC. आपण असं करूया, BCला इकडे नेऊ आणि √3ला तिकडे नेऊ, इंटरचेंज करूया.
म्हणजे इथे येणार BC इज इक्वल टू 90/√3. ह्याला रॅशनलाइज करताना असं लिहितात, हा √3 90च्या जवळ न्यायचं आणि खाली 3 लिहायचं. रॅशनलायझिंग. मग 3 जा म्हणजेच इथे येणार BC इज इक्वल टू 30√3 इज इक्वल टू 30 इंटू 1.73. आणि याला मल्टिप्लाय करायचं. मग BC इज इक्वल टू 0 काढून ठेवूया. 3 जा 9, 17 3 51, 1 2 अशा प्रकारे एवढं मीटर असेल. मग म्हणायचं आपण आता शिप डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस is 52 मीटर. हा 9 आहे ना, त्यामुळे हा एक वाढवला इथे, दुसरं काय. अशा प्रकारे आपण हा 6.2 मधील सेकंड नंबरचा क्वेश्चन डिस्टन्स अँड हाईट्सचे प्रश्न केलेला आहे.